हे माझा फार्म हाऊस मित्रांनो, हे स्वतः मी मेहनत करून बनवलेले आहे. हे वॉच टॉवर बनवले एक शेतामध्ये, स्वतः मी घरामध्ये पडलेले भंगार थोडंफार लोखंड कलेक्ट करून त्याला स्वतः वेट करून बनवलेले आहे. 1+1चं साधारणतः 22 फूट हाईट आहे. वॉच टॉवर एक प्रत्येकाच्या शेतात मित्रांनो हे असं असणं आवश्यक आहे, कारण काळाची गरज आहे. रात्रीच्या वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही लागणार. इथून तुम्ही वॉच एका जागेवरून पूर्ण शेती बघू शकता. असा एक फोकस लावून टाकायचा, पूर्ण शेती तुम्हाला दिसून जाईल. हे माझ्या बैलासाठी केलेले शेड, एक 40 पत्राचं शेड मारलेले. ते माझे तिकडे सुंदरसे बैल आहेत. सोयाबीन इथे आहे, इकडे टर्मरिक हळद आहे, तिकडे सोयाबीन आहे, इकडे मी झेंडूचा प्लॉट लावलेला आहे. हा एक साधारणतः 10,000 झाड आहे त्या शेतात आणि या शेतात दोन्ही मिळून. तिकडे सोयाबीन आहे, तिकडे ते मंगल कार्यालय चालू आहे बांधकाम. त्या पलीकडे अजून पण तिकडे शेती आहे त्या रस्त्या साईडला पण. हा हिंगोली औरंगाबाद परभणी एक्सप्रेस हायवे. इकडे टर्मरिक आहे, इकडे सोयाबीन आहे, तिकडे पण सोयाबीन आहे, तिकडे अजून टर्मरिक आहे, इकडे टर्मरिक दुसरी, तिकडे कॉटन आहे. हे बघा इकडे या, इकडे लातूर दिसतं, तिकडे कॉटन आहे, तिकडे पण हळदच आहे, अजून इथे पण हळद आहे, इथे पण हळद आहे. त्या खाली अजून सोयाबीन आहे तिकडे. असं एकंदरीत माझं शेत आहे. आता माझं थोड्या दिवसात इरिगेशन करायचा प्लॅन चालू आहे. ड्रिपचं सामान आम्ही आणून ठेवलेले. अशा प्रकारे मित्रांनो गावची हवा, गावची मजा वेगळीच आहे. खूप काही आनंद आहे. तर मित्रांनो साधारणतः 3.5 रुपयाला एक हे झेंडूचं झाड आणलेले मी रोपवाटिकामधून. आता बघूयात, माझा पहिलेच वर्ष आहे झेंडूचं. आता बघूयात काय होतं आहे रिझल्ट. याला खत पण दिलेले, ड्रिचिंग पण केलेली आहे. आता पाऊस उघडायची वाट बघतोय, त्यानंतर मी याला भर देणार आणि हा प्लॉट सुरवणार. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. परत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.